अहमदनगरमधून शरद पवार गटाच्या निलेश लंकेंचा विजय झालेला आहे। अहमदनगरमध्ये भाजपच्या सुजय विखेंचा पराभव झाला। भाजपला हा मोठा धक्का मानला जातोय, कारण या ठिकाणी शरद पवार गटाच्या निलेश लंके यांचा विजय झाला आहे। अहमदनगर दक्षिणचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके आपल्या सोबत आहेत। आपण बघू शकतो की सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि ते स्वतः आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, अखेर विजय आपला झालेला आहे? विजय आपला झालेला आहे। आता माझा विश्वास बसा ना अजून खासदार झालो का काय म्हणून, म्हणजे खरं हा विजय सर्वसामान्य जनतेचा आहे। तर लय मोठ्या शक्तीच्या विरोधात लढून राहूया सगळ्या लोकांच्या आशीर्वादाने। त्यामुळे निश्चित 5 वर्ष आहे ना जनतेचा शिपाई बनकर काम करून गा। अनेक आरोप प्रत्यारोप आपल्या या दरम्यान बघायला मिळाला आहे। अतिशय खालच्या पातळीवर ही निवडणूक गेली होती। नाही आता काय कोणी काय त्रास दिला, कोण खालच्या पातळीवर गेलं, आता जाऊन द्या ना। आता आपण खासदार झालो ना, आता काय कोणाच्या चर्चा करायची, आता नाही कोणाच्या मागं लागायचं, आपलं काम करायचं, संपला नवीन संसार चालू करायचा आपला। जिरवाजिरवी नाही करायची आपल्याला, कोणाच्या मागे लागायचं नाही। कोणी काय केलं जाऊन देत, लकलाप लागू त्यांना, त्याला सगळ्या लोकांच्या आशीर्वादाने जुळण राहू आपला खटका। टीव्ही9च्या एक्झिट पोल मध्ये देखील आपण आघाडीवर दाखवला होता। टीव्ही9चं धन्यवाद देतो साहेब। टीव्ही9 एक्झिट पोल मध्ये लीड दाखवलं होतं। आपलं ते पिपानी नावाचं एक उमेदवार होता, 50,000 मतं खाल्ले। तुमचा टीव्ही9चा रिपोर्ट तो बरोबर होतो। टीव्ही9 काय तर 80,000 मतांनी लीड दाखवलं होतं। टीव्ही9 त्याला सॅल्यूटच आपला। आता पुढची रणनीती काय असणार आहे? आता काय रणनीती, आता लोकांचं काम करायचं साहेब, आता वेगळं काय करायचंय। खरं तर सगळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्याला मदत केलेली आहे आणि तुम्ही सांगितलं की भाजपच्या देखील लोकांनी मदत केलेली आहे। महाविकास आघाडीचे आदरणीय, मी ज्या पक्षाचा उमेदवार म्हणून होतो महाविकास आघाडीचा, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, काँग्रेसचे थोरात साहेब असू, आमचे शिवसेनेचे सर्व नेते मंडळी, पर आमचे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख गाडे सर असू, आमचे राष्ट्रवादी पक्षाचे माझे प्रतिनिधी म्हणून त्यांनी पहिल्या दिवसापासून ते शेवटपर्यंत काम पाहिलं। आमचे फाळके तात्या, काँग्रेसचे जयंतराव वाघ असू, आमचे थोरात साहेबांनी सुद्धा इतकं कष्ट केले। शिवसेनेचे आमचे गाडे सर असू, आमचे बाळासाहेब, आमचे विक्रम असू, आमचे आघाडीसोबत कळमकर, सगळे आमचं सचिन सुद्धा इतकं काम केलं। आणि आम आदमी पार्टीच्या लोकांनी सुद्धा एकदम जीवाचं रान केलं। कम्युनिस्ट पार्टीच्या लोकांनी पण काम केलं। शेतकरी तर इतक्या शेतकऱ्यांनी मला डोक्यावर घेतलं बिचाऱ्यांनी, शेतकऱ्यांनी, आमच्या बेरोजगारांनी अनेक प्रश्न घेऊन भाजपच्या व्यासपीठावर असणाऱ्या लोकांनी काम केलं। तुम्ही म्हणलं केलं ना, मदत केली ना राव त्यांनी। त्यांना कसं नाही म्हणायचं, मदत केली म्हणल्यावर त्यांचं तर बोललं पाहिजे ना चांगलं। आता मला नाव नाही सांगता यायचं, नाव सांगितलं त्यांना अडचणीत आणि त्यांना ते लोक बाळासाहेब थोरात असतील, पवार साहेब असतील, त्यांच्या भेटीला तुम्ही जाणार आहात? मी आता थोरात साहेब आता येणार होती, त्यांना मी म्हणलो तुम्ही सर्टिफिकेट घेणार नाही साहेब, तुम्हाला हे आलं पाहिजे। ते आजारी असल्यामुळे आता मी भेटायला जाणार आहे। झालं सगळं उरकलं का आता मी नगर शहरामध्ये सगळ्या राष्ट्रपुरुषांना विशाल गणपतीचं दर्शन घेणार, राष्ट्रपुरुषांना हार घालणार। आमचे नेते कैलासवासी भैयांचं त्या ठिकाणी आम्ही भैयांच्या शिवालयात सुद्धा जाणार आहे, भैयांच्या फोटोला पण हार घालणार आहे। त्यामुळं आजपासून कामाला सुरुवात केली? काही विषय का, लगेच आता बाहेर पडलो कामच सुरू। निश्चितच आपण बघतो की आता लगेच कामाला सुरुवात केल्याचं निलेश लंके यांनी म्हटलेलं आहे। पुन्हा टीव्ही9 मराठी, अहमदनगर।